विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांचं टेक्स्टबुकच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपली टीईटी फॅक्टरी तुम्हाला माहितीच आहे. आपण टीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करतो. संपूर्ण टेक्स्टबुकची टीम याच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असते. त्याचसाठी आज एक खास कार्यक्रम आपण तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे. आपल्याकडे आहे प्रिया दळवी मॅडम आणि यांनी बघा साधारणतः टीईटी क्रॅक केलेली आहे, सीटीईटी क्रॅक केलेली आहे आणि सोबत सोबत टेट क्रॅक करून आता त्या शिक्षिका होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आपल्या या साधारणतः व्हिडिओमध्ये. आणि कशा प्रकारचा त्यांचा अनुभव होता, कशा साऱ्या गोष्टी आहेत, आज आपण चर्चा करूया. आणि तुमच्या मनात असलेले अनेक प्रश्न की बाबा अभ्यास होतो का, टाइम भेटतो का, किंवा अभ्यास कसा केला असेल त्यांनी जेव्हा तिन्ही परीक्षा एका वर्षात क्रॅक केलेल्या आहे, अशा अनेक गोष्टींचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहोत. तर मी परिचय करून देतो. मॅडमचा परिचय आहे. मॅडम प्रिया दळवी मॅडम आहेत, प्रिया अमोल दळवी. आणि साधारणतः दर्यापूरच्या रहिवासी म्हणजेच अमरावती जिल्हा आपल्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत. तर साधारणतः सध्या कार्यरत आहेत कॅनल इन्स्पेक्टर या पोस्टवर आणि एमपीएससीच्या सुद्धा 2 ते 3 पोस्ट होल्डर ते आहेत. पुन्हा आपण त्यांचा या ठिकाणी वेलकम करूया आणि आता प्रश्नावलीला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. मला एवढं विचारायचं आहे की साधारणतः तुम्ही एवढ्या एक्झाम क्रॅक केलेल्या आहे, एमपीएससीच्या एक्झाम पण तुम्ही क्रॅक केलेल्या आहेत, सोबतच तुम्ही टीईटी, टेट आणि सीटीईटी पण क्रॅक केलेली आहे. मी सुरुवात इथून करतो की तुम्ही सुरुवात कशी केली? बाबा मला शिक्षण क्षेत्रात जायचं आहे किंवा बीएड केलं, बीएड झालं असेल तुमचं, बीएड झालं, त्याच्यानंतर मग तुम्ही टीईटीची सुरुवात कशा प्रकारे केली? नवीन विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. सुरुवात माझं डीएड झालेलं आहे, त्याच्यामुळे मी शिक्षण क्षेत्रात येण्याचाच माझा विचार होता. तर मग टीईटी द्यायची. टीईटी ही समजा टेस्ट, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे. ही टेट द्यायसाठीची एक एंट्रन्स एक्झाम आहे. टेट द्यायसाठीची एंट्रन्स एक्झाम असल्यामुळे मग ती टीईटी लागू केली. तर 2018 मध्ये माझी टीईटी क्लिअर झाली. टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 हा 2018लाच माझं पासिंग आहे. तर त्याचा अभ्यास म्हणजे मी आधीचे पेपर काढले सर्व. 2013 पासून जी सुरू झालेली होती आणि त्या पेपर मधून भरपूर प्रॅक्टिस केली आणि सेल्फ स्टडी पण केला आणि त्याच्यानुसार 2018ची माझी क्रॅक झाली, टीईटी 1 आणि टीईटी 2. मग आता तुम्ही सुरुवात टीईटीची केली तेव्हा तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी, पहिल्या वर्षात टीईटी, कोणत्या वर्षीची टीईटी आहे तुमची? माझी 2018. 2018ला तुम्ही टीईटी काढली. त्याच्यानंतर सीटीईटी पण तुम्ही क्रॅक केलेली आहे. कोणत्या वर्षी सीटीईटी आहे तुमची? काय वाटतं तुम्हाला? बेसिकली एक विद्यार्थी आहे जो तयारी करत आहे टीईटीची सुद्धा. आता बघा ना, सप्टेंबर मध्ये आपल्या दोन्ही एक्झाम आल्या. टीईटीची एक्झाम पण आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि असं सांगतात की बाबा सीटीईटी पण आपली सप्टेंबर मध्ये आहे. तुम्हाला असं वाटते का की बाबा टीईटी सोबत सीटीईटीचा अभ्यास होऊ शकतो? आणि तुम्ही दोन्ही एक्झाम काढलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काय पॅटर्न आहे की सोबत सोबत अभ्यास आपला होऊ शकतो, एक्झाम क्रॅक होऊ शकते? काय सांगाल विद्यार्थ्यांना? होऊ शकतो, दोन्ही याचा पण अभ्यास होऊ शकतो. आणि थोडं सीटीईटी म्हटलं तरी हिंदीमध्ये असते थोडं, परंतु जे बालमानसशास्त्र आहे, बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्र आहे आणि त्याच्यावर पर्यावरणाचे काही प्रश्न असतात हिंदीमध्ये, ते इकडे पण येतात आणि तिकडे पण येतात. थोडं तुमचा म्हणजे जे समजून घेण्याचा विषय आहे तो होऊ शकते. आणि मॅथ्सचे प्रॉब्लेम सगळ्याकडे सारखेच आहे, सेमच आहे, फक्त ते हिंदीमध्ये असते थोडं, तर लेवल थोडी कठीण जाते. पण माझ्या एका दृष्टिकोनातून दोन्ही याचा सोबत अभ्यास होऊ शकतो. ओके. असं आता इकडे आपण असं बऱ्याच वेळेला मार्गदर्शन करताना आपण बघतो टीईटीचा जो अभ्यासक्रम आहे हा पुरा फॅक्च्युअल आहे, बरोबर आहे, आणि तिकडे आपल्याला मोठ्या प्रमाणात पॅसेजेस वगैरे सोडवावे लागतात. ओके, त्याची प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे आपण सीटीईटीच्या अनुषंगाने? माझं तरी मत असं आहे की जेवढी तुम्ही पेपरद्वारे प्रॅक्टिस कराल, झालेले पेपर ते अनालिसिस करून जेवढी आणि टाइम लावून पेपर सोडवायची प्रॅक्टिस केली तर निघू शकते. तुमचा कसा स्ट्रॅटेजी होती, कोणता वेळ होता तुमचा अभ्यासाचा टीईटी आणि सीटीईटीच्या दरम्यान? मी खास करून जर विचारलं तर कशा प्रकारची अभ्यासाची स्ट्रॅटेजी होती? टीईटी, आता माझं लग्न झालं असल्यामुळे बाकीच्या मुलांना जेवढा वेळ असतो तर त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ माझ्याकडे होता. तरी पण मी लॅबमध्ये बसून टीईटीचा अभ्यास केला आणि माझ्याकडे एकच स्ट्रॅटेजी होती की मी झालेले पेपर काढले, संपूर्ण पेपर काढले. आणि डीएडला आम्हाला थोडं मानसशास्त्र वगैरे असतेच, तर त्याचा थोडा अभ्यास असतोच. आणि झालेल्या पेपर मधून सगळ्यात जास्त असतं म्हणजे मॅथ्सची भरपूर प्रॅक्टिस केली. आणि टीईटीला कसं असतं, भूमिती फॅक्टर जे आहे तो जास्त प्रकारे विचारला जातो, त्याच्यामुळे मग भूमितीचं व्यवस्थित आकृत्या वगैरे याची भरपूर प्रॅक्टिस केली की ते येऊन जातं. आता बघा की तुमचं लग्न झालेलं आहे, मग आता प्रश्न हा येतो की लग्न झाल्यानंतर वेळ मिळतो का अभ्यासाला, की तो काढावा लागतो, किंवा खरंच कौटुंबिक बाकीच्या कार्यामध्ये तुम्हाला? बाकी भरपूर साऱ्या महिला आहेत ज्यांना आजही तयारी करायची आहे, त्यांचं डीएड बीएड झालेलं आहे,
पण लग्न झाल्यामुळे आम्ही आता सर करू शकत नाही किंवा आता तयारी होत नाही अशी जी मानसिकता आहे याच्यावर तुम्हाला काय वाटेल? मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमची इच्छाशक्ती. हा हा तुम्हाला लग्न म्हणजे हा अडथळाच नाहीये. हा. तुम्हाला पुढे जाण्यासाठी लग्न हा अडथळा नाहीये. तुमची स्वतःची इच्छाशक्ती पाहिजे. हम्म. आणि तुम्ही जर घरकामच घेऊन बसले तर मग तुम्हाला कोणी ओळखणार नाही. बरोबर बरोबर. हे माझं एक मत आहे. आणि तुमची करायची इच्छा असेल तर जे काम तुम्ही दिवसभरात करता ते तुम्ही 11-12 पर्यंत केलं आणि स्वतःसाठी वेळ काढला. बरोबर. वेळ मिळत नाही, लग्न झाल्यावर वेळ काढावा लागतो. मग आता तुम्ही कसा काढला वेळ? कोणता वेळ होता तुमचा? एक सेपरेट असा Separate. झोन कोणता आहे ज्या झोन मध्ये तुम्ही अभ्यास केलाय? सकाळी, रात्री किंवा दुपारी तुम्हाला वेळ भेटला असा कोणता स्पेशलाइज झोन होता तुमचा? माझे साधारणतः 11-12 पर्यंत घरगुती कामं आटोपले की मी लॅबमध्ये येऊन बसायची. मग 12 ते 3, 3:30 पर्यंत मी लॅबमध्ये असायची. नंतर घरी गेल्यानंतर घरचे कामं आटोपले की संध्याकाळी थोडा एखादा तास वेळ मिळायचा. आणि माझं पहिलेपासून अभ्यासाचं हे होतं की मी सकाळी उठून अभ्यास करायची. अच्छा. म्हणजे ज्या वेळेत मला कोणी डिस्टर्ब करत नव्हतं. मी 4-4:30 ला उठायची, 6 पर्यंत 2 तास. मला विद्यार्थी मित्रांनो सांगायचंय तुम्हाला की माझीच लॅब आहे दर्यापूरमध्ये आणि मॅडमची एक स्पेशल चेअर आजही तिथे ठेवलेली आहे. स्पेशल चेअर आणि तो स्पेशल बॉक्स ज्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यास जो दुपारचा वेळ भेटतो त्या दुपारच्या वेळेचा सदुपयोग करण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं. आणि सोबतच एक गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे सकाळच्या वेळेचा उपयोग. आता टीईटी तुम्ही देताना टीईटी क्रॅक झाल्यानंतर तर आनंद झालाच असेल. त्याच्यानंतर सीटीईटी दिली त्याच्याही नंतर आनंद झाला. आता आपण आलो टेटवर की बऱ्याच विद्यार्थ्यांना शेवटी जी आपली टीईटी झाली किंवा सीईटी झाली ही तर एक पात्रता परीक्षा झाली. शिक्षक तुम्हाला जर बनायचं असेल तर तुम्हाला टेट मध्ये गुणवत्ता प्राप्त गुण घ्यावे लागतील. म्हणजे इथे असं नाही आहे की तुम्हाला पास व्हायचंय, इथे तुम्हाला मेरिट मध्ये यायचंय. मग आता मेरिट मध्ये येण्यासाठी टेटचा अभ्यासक्रम टीईटी सोबत होऊ शकतो का? हा माझा एक बेसिक प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. टीईटी करत असताना टीईटी मध्ये तुमचं बेसिक क्लिअर होऊन जातं. बेसिक संपूर्ण बेसिक क्लिअर झाल्यानंतर टेटचा जो अभ्यासक्रम आहे हा थोडा व्हास्ट आहे. आणि सगळ्यात जास्त जोर म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणितावर आहे. आणि ही क्रॅकिंगची एक्झाम म्हणजे कशी आहे, ज्याचा जे अचूक असते वेळेचं नियोजन असते टेटमध्ये, ज्याचा मॅथ्सचा स्पीड चांगला असेल तो क्रॅक करू शकते. आता मी 2025 ची मॅथ्स दिली, समजा हे दिलं टेटची हे दिली तर मला 151 मार्क्स आहे 200 पैकी. 151 मार्क्स आहेत तुम्हाला 200 पैकी? अच्छा. आणि टोटली माझा जो हा पेपर निघाला हा मॅथ्स वर निघालेला आहे. मॅथ्स वर निघाला. रिझनिंग आणि मॅथ्स सगळ्यात जास्त रिझनिंगचा असतो. 80 मार्क्सला समजा बुद्धिमत्ता आहे आणि 120 मार्क्स मध्ये बाकी सगळे आहे. त्याच्यात पण 30 मार्क्सचे गणित आहे. मग टीईटी आणि टेटचा अभ्यास होऊ शकतो ना सोबत. जर तुमचं टीईटी मध्ये बेसिक क्लिअर असेल मॅथ्सचं तर इकडे त्याचा उपयोग होऊ शकते. आणि आता IBPS न टेट घेतलेली आहे त्याच्यामुळे बँकिंग लेवलचं सगळं मॅथ्स होतं. IBPS च्या माध्यमातून बँकिंग लेवलचं सगळं मॅथ्स होतं. म्हणजे तुम्हाला मॅथ्स मध्ये खूप चांगल्या प्रकारे आतापासून कार्य करावं लागेल. मॅथ्सच बेस्ट फॅक्टर आहे. तुम्हाला शिक्षण क्षेत्रात इकडे यावं लागतं. तुम्ही मला असं माहित आहे की तुमचं ग्रॅज्युएशन BA झालेलं आहे, बरोबर आहे? BA झाल्यानंतर एका विद्यार्थ्याला मॅथ्स आणि रिझनिंग खूप भारी जाते असं म्हटलं जाते. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपण बघतो की पेपर 2 मध्ये सायन्स अँड मॅथ्स असतो, त्याला थोडंसं मॅथ्स अँड रिझनिंग इझी जाऊ शकते. या मॅथ्स आणि रिझनिंगला तुम्ही कसं हाताळलेलं आहे? प्रॅक्टिस. एका शब्दात सांगायचं झालं तर प्रॅक्टिस. आणि ते कोणत्या वेळेत आणि कशा प्रकारे? विद्यार्थ्यांना थोडंसं डीप मध्ये सखोलपणे सांगा की कशा प्रकारे प्रॅक्टिस केली. साधारण BA घेतल्यानंतर आपल्याला सर्व पाठांतराचे विषय असतात आणि टीईटी मध्ये थोडं कमी मार्क्स असते, समजा 30 मार्क्सला मॅथ्स येऊन जाते. तर इकडे थोडं टेट मध्ये थोडी भीती असते. परंतु स्पर्धा परीक्षा देता देता जर मी सगळ्यात पहिले सांगितलं की इच्छाशक्ती, तुमची इच्छाशक्ती जर चांगली असेल की नाही बा मॅथ्स काढायचं, माझ्या डोक्यात एकच होतं टेट जर क्रॅक करायची असेल तर सगळ्यात जास्त प्रॅक्टिस मॅथ्सची करायची. आणि मी इतकं मॅथ्स केलं टेटसाठी, म्हणजे भरपूर वेळ मॅथ्ससाठी दिला. त्याच्यासाठी IBPS चे जे झालेले पेपर आहे बँकिंगचे टाइम लावून सोडवले सगळे. आणि टाइम लावून पेपर सोडवले आणि त्याच्यात सगळं कोडिंग, डिकोडिंग, आकृत्या आणि ते पॅसेज आपलं सगळं हे असते समजा मॅथ्सचं. आणि या मॅथ्स सारखं नसते आपलं की उत्तर काढलं झालं आणि त्याचे प्रश्न असतात 4-5 खाली. त्याच्यानुसार तुमचं वेळेचं मॅनेजमेंट आहे आणि सगळ्यात जास्त प्रॅक्टिस. 200 प्रश्न 120 मिनिटात सोडवायचे आणि त्याच्यातही 80 बुद्धिमत्ता आणि जवळपास 30 प्रश्न गणिताचे. आणि हे चॅलेंजिंग विद्यार्थी मित्रांनो गोष्ट आहे. आणि तुम्ही त्याच्यामध्ये 151 मार्क्स मिळवले म्हणजे अप्रतिम गोष्ट आहे. आता सांगायची गरज नाही आहे की त्यांनी कॅनल इन्स्पेक्टर सारख्या पोस्टवर सध्या होल्डर आहेत. आता शिक्षिका म्हणून तुम्ही जॉईन करणार आहातच नक्की. कोणता जिल्हा सध्या तुम्हाला आता शिक्षिकेसाठी आला असेल? कशा प्रकारचा आहे निकाल?
आता जस्ट कालपासून सुरू झालेला आहे, तर मला 141 शाळा आलेल्या आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या. अच्छा, हा. परंतु मी आता सध्या अमरावती जिल्ह्यात कार्यरत असल्यामुळे हा. मला पण शाळा जवळचीच पाहिजे. मी अमरावती जिल्ह्यातल्या शाळा चूज करणार आहे. अच्छा, अमरावती त्याच्यामुळे आलेल्या आहे मला 8 ते 9 शाळा. 8 ते 9 शाळा काय प्रायमरी मध्ये आहे की सेकंडरी मध्ये? तुमची प्रायमरीच्या इच्छा पण काय? आल्या, सेकंडरीच्या पण आलेल्या आहे हा, आणि हा. नगर परिषदच्या पण आलेल्या आहे काही. हम्म. तर सेकंडरीला आहे. जास्त इच्छा आहे सेकंडरीला. होऊ शकते सेकंडरीला मार्चच्या अनुषंगाने ना? मार्चच्या अनुषंगाने होऊ शकते. बरं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं बोलणं झालं सध्या टीईटी, टेट आणि सीईटीच्या बद्दल की कशा प्रकारे आहे. आता नवीन विद्यार्थी जे बीएड करतात त्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असावी त्यांची, किंवा त्यांनी आतापासून कसा अभ्यास करावा, किंवा गृहिणी आहेत त्यांनी 3-4 तास कशा प्रकारे काढायला पाहिजेत आणि या क्षेत्रात करिअर खरंच बनू शकते काय, याच्याबद्दल थोडंसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा तुम्ही. हो सर. या क्षेत्रात करिअर आता सध्या जे बीएडला आहे, जे अपियर आहे, समजा जे बीएड करणार आहे, तर त्यांच्यासाठी देखील मध्ये थोडी गॅप होती शिक्षक भरतीची, परंतु आता भरपूर प्रमाणात जागा येत आहे. भरपूर प्रमाणात जागा येते, तर त्याच्यामुळं समजा तुम्ही बीएड करता करताच बालमानसशास्त्र, जे अध्यापन शास्त्र आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवला तर इकडे तुम्हाला 30 मार्क्स ते जे घ्यायचे आहे ते तुम्ही अॅक्युरेट घेऊ शकता. Yes. त्याचाच व्यवस्थित अभ्यास करून ठेवला तर. आणि सोबत सोबत मॅथ्सची प्रॅक्टिस ठेवली. बरोबर. शालेय लेवलवरचं मॅथ्स असते समजा बरोबर. इकडे, तर त्याची जर प्रॅक्टिस सोबत केली हम्म. तर होऊ शकते. इकडे ती म्हणजे वेळ वाचणार तुमचा, कठीण नाही जाणार. हा एक महत्वाचा मुद्दा मॅडम, की शालेय अभ्यासक्रम आपल्याला 5 ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम आहे. 5 ते 10वी पर्यंत, 12वी पर्यंत आपल्याला पुस्तके वाचावे लागतात. तर मग तुम्ही याच्यामध्ये स्टेट बोर्डचा अभ्यास केला होता का, की हो, एमपीएससीच्या माध्यमातूनच तुमची तयारी झाली? एमपीएससीच्या माध्यमातूनच थोडी तयारी होऊन गेली होती. म्हणजे इतिहास वगैरे आहे, इतिहास आहे, थोड्या प्रमाणात भूगोल आहे. तर एमपीएससीचाच अभ्यास करता करता फ्रीचा जो आपण अभ्यास करतो ते याच्यात कव्हर होऊन गेलं. बरोबर. स्पेशली अभ्यास नाही करावा. स्पेशली अभ्यास करायची गरज नाही आहे. माझ्या बॅचला साधारणतः कंबाईनची बॅच जी आपली चालू होती त्या बॅचलाच मॅडम इतिहास, इकॉनॉमिक्स, पॉलिटी हे जे विषय आहेत तुमच्या सरांनी म्हणजे भूगोल, अर्थशास्त्र, इतिहास असं आमचं मुखपाठ करून घेतलं होतं, त्याच्यामुळे जास्त भारी नाही गेलं. हा, तर सोशल सायन्स मध्ये आपल्याला 60 गुण आहे आणि टीईटी जर क्रॅक करायची असेल तर आपल्याला कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 83 गुण घ्यायचे आहेत, ओपनच्या विद्यार्थ्यांना फक्त 90 गुण घ्यायचे आहेत. तर मला आता काय वाटतं तुम्हाला, मागे ओढून पाहताना जर आपण बघितलं तर खरंच टीईटी क्रॅक करणं एवढं कठीण आहे की मला तर कधी कधी मी विद्यार्थ्यांना एवढं म्हणत असतो की पोलीस भरती आणि टीईटी त्याच्यामध्ये काही मोठा फरक नाही आहे. टीईटीच्या बद्दल बोलतोय, टेट बद्दल नाही. तर तुम्हाला काय वाटतं की मागे ओढून पाहताना तुम्हाला वाटतं का टीईटी कठीण होती? जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा थोडं वाटत होतं कठीण आहे, परंतु आता इकडे अभ्यास भरपूर प्रमाणात झाल्यावर आता वाटते की नाही, काहीच कठीण नाही. म्हणजे सर्वजण इझिली करू शकतात, फक्त तुमचं सातत्य पाहिजे अभ्यासामध्ये. सर्वात महत्वाचं आहे सातत्य. आणि गृहिणींसाठी तुम्ही मगाशी प्रश्न विचारला होता सर, की गृहिणींना वेळ मिळत नसतो, परंतु स्वतःसाठी जर काही करायचं असेल तर नक्कीच थोडा वेळ म्हणजे चोरता आला पाहिजे तुम्हाला. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला कौटुंबिक सहकार्याची सुद्धा आवश्यकता असते. आता याच प्रश्नाकडे मी येणार आहे की साधारणतः तुमचा रिझल्ट जेव्हा आलेला नव्हता किंवा साधारण तुम्ही अभ्यास करत होता त्यावेळेला तुम्हाला कौटुंबिक सपोर्ट, प्रत्येकाला नाही म्हणत, तुम्हाला साधारणतः तो मिळाला असेल, कशा प्रकारे मिळाला, त्याच्याबद्दल आपल्या विद्यार्थी मित्रांना तुम्हाला 2 शब्द सांगायचे आहेत. कुठल्याही गोष्टीसाठी कौटुंबिक सपोर्ट असतं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आता माझे जे हसबंड आहे समजा, ते पण स्पर्धा परीक्षेतूनच लागलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना या सर्व क्षेत्राची जाणीव होती. सध्या सर्व्हिसवर आहे, तलाठी म्हणून आहे. मी असं पण ऐकलेलं आहे की त्यांच्या खूप साऱ्या पोस्ट निघालेल्या आहेत. जवळपास 8 ते 10 पोस्ट त्यांनी क्रॅक केले. येस. म्हणजे एक वातावरण असं म्हणूया आपण की भरूनच धडा भेटलेला आहे स्पर्धा परीक्षेचा. आणि त्यांचा सपोर्ट आणि कसा काय सपोर्ट लागलेला आहे, त्यांनी मदत केलेली आहे तुम्हाला? त्यांची मला खूप मदत झाली आणि बाकी पण घरच्यांची खूप मदत झाली. माझ्या सासूबाई आहे, सासरे पण होते, ते पण मला खूप मदत करत होते. बरोबर. आणि म्हणजे अभ्यासासाठी भरपूर पोषक वातावरण होतं माझ्याकडे आणि त्याच्यामुळं समजा हे सगळं शक्य झालं. आणि त्यांचं सांगायचं म्हणजे माझं 2022 मध्ये मी नाशिक विद्यापीठात क्लरिकल ही एक्झाम क्रॅक केलेली होती. तर त्यांचं म्हणणं होतं की तिथे नको जाऊ, जॉईन नको करू. त्याच्यानंतर 2024 मध्ये माझी मुंबई महानगरपालिकेला एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून निवड झाली आणि ती पण नाही केली. मग ते मला खूप सपोर्ट करत होते की नाही, तू करू शकते, तुला आपल्याच जिल्ह्यात नोकरी मिळू शकते. असं करता करता मग मी जलसंपदाची एक्झाम दिली 2023 ला आणि मला कॅनल इन्स्पेक्टर ही पोस्ट मिळाली. आता तुम्ही ते जॉईन केली.
तरी पण अशी शिक्षण क्षेत्राची खूप आवड असल्यामुळे सगळा ओढ इकडे होता की कधी शिक्षक भरतीची येते बरोबर. आणि माझं कधी म्हणजे शिक्षक आता एवढ्या साऱ्या पोस्ट काढल्यानंतर शिक्षिका रुजू होण्यासाठी ही जी उत्सुक आहे. जिद्द आणि धडपड होती ती उत्सुकता दिसतेच. आणि मला असं वाटतं की साधारणतः लक्षात घ्या की असं नाहीये, त्यांना तुमचा मी मुलगा आपल्या क्लासवर जेव्हा सत्कार झाला होता तेव्हा साधारणतः मुलाला सुद्धा आपण बोलावलं होतं. तर तो कोण्या वर्गाला आहे सध्या? आता तो 6वीला आहे. 6व्या वर्गाला मुलगा. हा. एक फॅमिली आहे, हजबंड आहेत, सासू सासरे आहेत आणि मुलगा पण आहे. एवढं सारं करून आपण ते जिद्दीनं करतो आणि त्याच्यानंतर एखाद्या वेळेला फेल्युअर पण येते. हाय. तर तुम्हाला या फेल्युअरचं कुठं साधारणतः असा चटका बसला का की हो, एक्झाम द्यायला गेली होती हम्म. आणि वाटेल तसा पेपर गेला नाही किंवा नैराश्य आलं बाबा, असं कधी झालं का? हो, झालं ना. बऱ्याचदा असं होते की आपण अभ्यास करून जातो आणि कधी कधी तो समोरचा पेपर आहे तो आपल्या अनुसार येत नाही. म्हणजे हो, बऱ्याचदा असं होते. परंतु मग असं वाटतं जाऊ दे, हा नाही पुढला. हे स्पर्धा असल्यामुळं याच्यामध्ये होतेच असं. हा. त्या नैराश्यातून कसं सावरायचं स्वतःला? बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न येते असं असतो. मला पण असं झालं. पण स्वतःला बाहेर काढणं महत्वाचं कधी आहे. कधी असं वाटतं की सोडून द्यायचं. सोडून द्यावं. मला पण बऱ्याचदा असं वाटलं की बस हे शिक्षण क्षेत्रात असो, म्हणजे सोडून द्यायचं आपण आणि स्वतःचं काहीतरी सुरू करायचं, व्यवसायाकडे हा, वळायचं वगैरे व्यवसायाकडे. वगैरे. परंतु एक गोष्ट अशी आहे की जो स्पर्धा परीक्षेत उतरतो त्याला यश भेटल्याशिवाय तो शांत नाही बसू शकत. ही जिद्द प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ही तळमळ असणं आवश्यक हा, आहे. ते आणि ती आहे. तळमळ तुम्ही दुसऱ्याच्या मोटिवेशन मधून होऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःला मोटिवेट करत राहावं लागेल आणि जिद्दीने पुढे जावं लागेल. विद्यार्थी मित्रांना सांगायचं एवढंच आहे, आपल्या पॉडकास्टचा आपला जो आज आपण मॅडमच्या बद्दल सर्व माहिती काढून घेत आहोत, ही फक्त तुम्हाला मोटिवेट करण्यासाठीच आहे आणि तुम्ही स्वतःहून मोटिवेट झाले पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मला तो दिवस आठवायचा आहे ज्या दिवशी इतका संघर्ष झाला आणि इतका संघर्ष झाल्यानंतर एक दिवस असेल की तुम्ही वाट पाहत असाल की आज रिझल्ट येणार, आज रिझल्ट येणार आणि टेटचा रिझल्ट किंवा तुमच्या बाकीच्या एक्झामचा रिझल्ट आला असेल. तो दिवस तुम्हाला आठवतो का आणि हो, कसा होता तो अनुभव? खूप छान होता. माझा सगळ्यात पहिले मी टेटच्या रिझल्ट बद्दल सांगते. 18 ऑगस्टला रिझल्ट लागला. 18 ऑगस्ट 2025 ला. ही तारीख माझ्या एकदम लक्षात आहे. आणि मी अशीच बसली होती आणि स्कोअर कार्ड चेक करणं सुरू होतं आणि मला एकदम दिसलं की 151 मार्क्स आहेत. मग खूप असं म्हणजे डोळ्यात अश्रू आल्यासारखे झाले की नाही वा, आपण जी मेहनत घेतली त्याचं कुठेतरी आपल्याला फळ मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जलसंपदाच्या रिझल्टचं सांगते. मी सरांच्याच लॅबमध्ये बसलेली होती. बसता बसताच मला मेल आला की तुमचं सिलेक्शन झालं. मी सरांना तो मेल दाखवला आणि तो पण एक अविस्मरणीय क्षण होता. नाही, इतक्या साऱ्या प्रयत्नानंतर जेव्हा आपल्याला यश मिळते तेव्हा खरंच एक आनंदाचा क्षण असतो आपल्यासाठी आणि सेलिब्रेट करणारे लोक पण आजूबाजूला असतातच. हा, एक गोष्ट आपल्याला सदैव जाणीव होते की बाबा काही अडचणी मात्र येतात. ओके, आपण साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टीवर बोललो, मी थोडंसं अडचणीवर मात्र नक्की बोलायचं आपल्याला की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये टाइम नाही आहे सर, 2-3 तास भेटतात किंवा आर्थिक अडचणी आहेत. अशा अडचणींचा सामोरे तुम्हाला कधी जावं लागलं का किंवा तशा प्रकारे काही अडचणी आल्या काय, नैराश्य वगैरेच्या आणखी काही? नैराश्य वगैरे थोडं आलं होतं 2022 मध्ये जेव्हा मी जॉब सोडला होता. त्याच्यानंतर ऍड पण येत नव्हत्या, तर थोडं नैराश्य आलं होतं. पण मी स्वतःला नेहमी मोटिवेट करायची. स्वतःला आणि घरचा पण सपोर्ट होता मिस्टरांचा की नाही होऊ शकते, या वर्षी ऍड नाही येणार, पुढल्या वर्षी ऍड येईल. पण मी अभ्यासाचं जे सातत्य होतं ते नाही सोडलं. म्हणजे अभ्यास कंटिन्यू केला आणि आर्थिक अडचण तर अशा प्रकारची काही नव्हती. बरोबर. आणि पण गृहिणींनी पण एक सांगायचं की जिद्द सोडू नका. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर, आणि सरांनी मगाशी सांगितलं की नोकरी आधीचा जो वेळ दिवस असतो आणि नोकरी लागल्यानंतरचा जो दिवस असतो त्याच्यात काय हे असते तर खूप मोठा असते. नाही, हा तर प्रश्न आपल्याला काढावाच लागेल की साधारणतः एक आधीचं आयुष्य असते आणि एक नोकरी लागल्यानंतरचं आयुष्य असते. एक लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो की कशाला एवढा सर्व काही आहे, हजबंड तलाठी आहेत, घरी चांगल्या प्रकारची शेती वगैरे आहे, ओके, सर्व व्यवस्थित चालू आहे, मग फालतू कशाला जिद्द करायची की मला नोकरीच पाहिजे, शासकीय नोकरी पाहिजे किंवा मला स्वतःचं अस्तित्व पाहिजे, असं जे बऱ्याच जणांना वाटते किंवा बऱ्याच जणांना त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. तुम्हाला काय वाटते की साधारणतः एक त्यावेळेच आयुष्य आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या पायावर तुम्हाला वाटते की यशस्वी झाल्यानंतरचं आयुष्य, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
खूप म्हणजे खूप मोठा फरक असतो हा. आधी तुम्हाला जास्त लोक ओळखत नाही, म्हणजे दुसऱ्याची ओळख असते ती. बरोबर समजा आता माझे मिस्टर तलाठी होते तर मग एक तलाठीची मिसेस म्हणून बरोबर. असं असते. पण जेव्हा तुम्ही स्वतः नोकरीवर लागता Yes. तशी एक तुमची स्वतःची ओळख असते. आणि स्त्रीला आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं हे खूप महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. या म्हणजे काळात दुसऱ्याला पैसे मागायची तुम्हाला गरज मिळणार नाही, किंवा पैसाच हा महत्वाचा नसून एक तुमचं जे स्टेटस असते येस येस समाजामध्ये बरोबर ते एक वेगळ्या प्रकारे होऊन बरोबर. जाते. स्वतःची ओळख असते, Yes. 4 लोकांमध्ये तुम्ही जाता, 4 लोक तुम्हाला ओळखता. आणि गृहिणींसाठी म्हणा की ज्या घरात राहणाऱ्या स्त्री आहेत त्यांच्यासाठी हे खूप आवश्यक आहे, स्वतःची ओळख असणं. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या माध्यमातून समजून घ्यायचं आहे की कशा प्रकारचे बदल आपल्या आयुष्यात येतात, कशा प्रकारे अभ्यास करावा लागतो. जाता जाता आपल्याला या इंटरव्ह्यूचा सोक्ष मोक्ष करताना 2 गोष्टी नक्की जाणून घ्यायच्या आहे की जेही विद्यार्थी तयारी करत आहेत, साधारण मग त्या गृहिणी असो, नवीन विद्यार्थी असो, ज्यांचं बीएड झालं असेल, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जिद्द सोडायची नाहीये. कंटिन्युएशन, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही खचून जाणार तेव्हा तेव्हा तुम्हाला अशाच प्रकारचं मार्गदर्शन आमच्या माध्यमातून भेटणार. जाता जाता फक्त विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं आहे आपल्याला 3-4 शब्द. स्टडी सोबत तुम्ही टेस्ट या ठिकाणी नक्कीच दिले असतील. फक्त स्टडीनं तर अभ्यास होणार नाही. स्टडी तर टेस्टच्या बाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांना सांगा. टेक्स्टबुकच्या टेस्ट सुद्धा तुम्ही वापरलेल्या आहे मोठ्या प्रमाणात. त्याच्याबद्दल काय सांगता येणार तुम्हाला? जलसंपदासाठी देखील एक टेक्स्टबुकच्या टेस्ट आलेल्या होत्या, त्या पण मी घेतलेल्या होत्या. त्यानंतर टेटसाठी पण टेक्स्टबुकच्या टेस्ट होत्या, त्या पण सोडवल्या. तुम्ही अभ्यास करता, वाचन करता, परंतु जे आपल्याला माहिती असते की वाचन करतो आणि आपल्याला वाटतं की भरपूर सारं आपलं वाचन झालेलं आहे, परंतु जेव्हा आपण टेस्ट सोडवतो तर टेस्ट सोडवल्यानंतर एखादा प्रश्न जर तुमचा चुकला तर तुम्ही ओळखू शकता की नाही हे आपल्याला वाचणं गरजेचं आहे समजा. मग आपण तो प्रश्न जातो आणखी मागे जातो वळून. आणि पेपरचा एक फायदा होतो, टेस्टचा एक फायदा होतो की तुमची प्रॅक्टिस भरपूर. बरोबर. येस. प्रॅक्टिस आणि टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं. टेटसाठी टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. आणि मी टेटच्या वेळी जवळपास एक टेस्ट सिरीज होती, म्हणजे भरपूर पेपर सॉल्व्ह केले. विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः अभ्यास करत असताना फक्त क्लास लावून चालणार नाही. तर एवढं सांगायचं आहे की तुम्हाला टेस्ट सुद्धा सॉल्व्ह करावे लागतील. प्रिव्हियस पेपरचं अनालायझेशन चांगल्या प्रकारे काढावं लागेल, तेव्हाच होणार. या साऱ्या आजच्या इंटरव्ह्यू मधून विद्यार्थ्यांना भरपूर काही मिळालं असेल. मॅडम, मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी दाखवतो की साधारणतः ही आपली बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या बॅचच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही आपली बॅच आहे. या बॅचचं नाव टेक्स्टबुक गुरु बॅच म्हणून आहे, जी आपल्या टेक्स्टबुकच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आहे. आणि संपूर्ण टीम याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवत आहे. आणि बॅचची प्राइस काय नाही, 529 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. ओके, जर कोण्या विद्यार्थ्याला ही बॅच जॉईन करायची असेल तर मी तुम्हाला आता सांगतो की साधारणतः तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही, माझा हा नंबर आहे 89756778 आणि 73, या नंबरवर मला मेसेज टाका. मी तुम्हाला डायरेक्ट लिंक देतो आणि ही बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. ओके, मला फक्त एवढं सांगायचं आहे की आजच्या या संपूर्ण मुलाखतीमध्ये मॅडम आपल्या इथे आल्यात. मार्गदर्शन खूप छान झालेलं आहे. पुन्हा सुद्धा आता कार्यरत ज्या पोस्टवर आहे कॅनल इन्स्पेक्टर, याचा अनुभव सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. पण जाता जाता मी फक्त एक शेवटचा सोक्ष मोक्ष या ठिकाणी करणार आहे की एक कॅनल इन्स्पेक्टर तुम्ही सर्व्हिस मध्ये आहे, शिक्षकच का बनायचं आणि शिक्षक कसा असायला पाहिजे याबद्दल जाता जाता आपण बोलूया. तुम्हाला काय वाटतं यावर? मी ज्या पोस्टवर आहे कॅनल इन्स्पेक्टर म्हणून, चांगली पोस्ट आहे ती पण मला शिक्षण क्षेत्राची डीएड केल्यामुळे आणि माझे पण स्वतःचे ट्युशन क्लासेस वगैरे होते, त्याच्यामुळे मला शिकवायची खूप आवड आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की शिक्षण क्षेत्र हे बेस्ट आहे. आणि एक शिक्षक कसा असावा, शिक्षक म्हणतात ते जुनी अशी म्हण आहे की एक शिक्षक हाडाचा शिक्षक असावा. त्या हाडाचा शिक्षक म्हणजे त्याने मन लावून विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे आणि आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना त्यांना देता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, एक शिक्षक बनण्यासाठी खूप मोठी धडपड आहे आणि ही धडपड मॅडमनी कंप्लीट करून पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये कॅनल इन्स्पेक्टर म्हणून आता उडी साधारणतः शिक्षिका या पोस्टवर घेतलेली आहे. त्यांचं मी पुनश्च अभिनंदन करतो मॅडम. आणि सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये सामील झालेले आहात. पुन्हा एक वेळा या ठिकाणी मॅडमचं अभिनंदन करतो आणि या व्हिडिओला इथं विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.